ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, कृषी विषयक कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, शेती ही आपल्या देशाची जीवनवाहिनी, पण बदलता हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीसमोरील विविध आव्हानं लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे खेत बचाव अभियान 2026. आज या महत्त्वाच्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर राहुल घाडगे सर, नारायणगाव पुणे येथील कृषी विज्ञान केंद्राचे ते कृषी विस्तार विषय तज्ञ आहेत. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत करते. नमस्कार सर, मला असं वाटतं या मुलाखतीला सुरुवात करतानाच हे खेत बचाव अभियान 2026 नेमकं आहे काय, ते कुणी आयोजित केलं, त्याची उद्दिष्ट काय आहेत, हे जाणून घ्यायला मला आवडेल. खेत बचाव अभियान 2026 हे 1 ते 30 जून या दरम्यान सुरू आहे. परंतु याची पार्श्वभूमी पाहिली तर मागच्या वर्षी आपल्या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब यांच्या संकल्पनेमधून विकसित कृषी संकल्प अभियान हे अभियान सुरू झालं आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून देशातील सर्व संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे सर्व अधिकारी असतील, कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ असतील, हे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू लागले आणि त्याचा परिणाम खूप चांगला शेतकऱ्यांना मिळाला. आणि तेच अभियान पुढच्या वर्षी देखील म्हणजे 2026 मध्ये देखील सुरू व्हावं अशी त्यांची नितांत हे होती. मग त्याच्या माध्यमातून आज हे 1 ते 30 जून ह्या दरम्यान खेत बचाव अभियान सुरू झालं आणि ह्या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे सध्याची जागतिक परिस्थिती जर पाहिली तर आज खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहेत, वाढलेल्या किमती आहेत, त्याचबरोबर आज जमिनीची सुपीकता घटत चाललेली आणि जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी समतोल खतांचा वापर, समतोल पोषण तत्वांचा वापर आपल्या जमिनीमध्ये पिकांसाठी करणं महत्त्वाचं आहे. जमिनीचं आरोग्य सुधारणं गरजेचं आहे. सध्या परिस्थितीमध्ये पाऊस अजूनही आलेला नाहीये, अल्निनोचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसतोय, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढता आहे. हे सर्व प्रश्न समोर ठेवून आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय आणि ह्या संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय स्तरावरती संतुलित पोषण तत्वांचा आधारित म्हणजे शास्त्रीय पद्धतीने जे काही खत व्यवस्थापन आहे ते कसं करावं, त्याचा फायदा काय, ह्या अभियानाचा हा मुख्य हेतू आहे आणि तो सर्वदूर पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू झालेलं आहे. या अभियानाचं जे ब्रीदवाक्य आहे तर ते काय आहे, त्याचा अर्थ हे थोडंसं सांगावं असं मला वाटतं. त्याचं ब्रीदवाक्य एकच आहे की आपल्या जमिनीची सुपीकता वाढवणं, सुपीकतेसोबतच पोषण तत्वांचा समतोल वापर करणं, उत्पादन वाढवणं आणि शेतकऱ्यांमध्ये शाश्वतता निर्माण करणं, हे मुख्य त्याचा ब्रीदवाक्य आहे. आणि याच्या माध्यमातून आज पाहतोय आपण की ह्या सर्व गोष्टींचा आपण सर्व जर पाहायला गेलं तर उत्पादन खर्च आज भरमसाठ वाढलेला आहे. जागतिक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ह्या जागतिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी जो काही खतं आहेत तर त्याच्या किमती वाढलेल्या आहेत, कारण का पेट्रोलियम पदार्थ आहेत, हे सर्वांना सर्वश्रुत आहे. मग याच्या माध्यमातून आपण एकात्मिक खत व्यवस्थापन करणं आणि जे काही सेंद्रिय खतं आहेत, मग हिरवळीची खतं आहे, सेंद्रिय खतं आहे, याचा जास्तीत जास्त आपल्या शेतीमध्ये वापर करणं आणि शेतकऱ्यांचं उत्पादन हे शाश्वत करणं आणि उत्पादकता वाढवणं, हे मुख्य हेतू ह्या संकल्पनेतून आज आपण मांडत आहोत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. खत आणि मृदा पोषणाविषयी थोडंसं बोलूया असं मला वाटतं. तर मृदेमध्ये संतुलित गोष्टी असणं म्हणजे NPK या गोष्टी संतुलित असण्याचा फायदा काय होतो? जर आपण पाहायला गेलं तर जसं आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या शरीरासाठी
सर्व घटक महत्त्वाचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कर्बोदके आहेत, प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम आहे, हे सर्व आपल्या पोषणासाठी गरजेचे असतात. तसंच आपल्या पिकांसाठी देखील NPK म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर सेकंडरीमध्ये आपलं स्फुरद आहे, त्याच्यामध्ये गंधक आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, ही सर्व खतं. मग ती खतं आपण देत असताना ती संतुलित स्वरूपात देणं गरजेचं आहे. आणि ही संतुलित स्वरूपात दिल्यानंतर पिकांची जी वाढ आहे ती संतुलित होते. मग त्याची पिकांच्या मुळं आहेत, खोड आहे, पानं आहेत, फुलं आहेत, फळ आहेत, ह्या ज्या काही वेगवेगळ्या त्याच्या अवस्था असतात त्या अवस्थेमध्ये त्यांना खतांची गरज भासते. मग हे खतं म्हणजे त्यांच्या एक प्रकारे अन्नद्रव्य आहेत. आणि ही अन्नद्रव्ये एकात्मिक स्वरूपात ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्यांचे जे काही फुलं असतील, म्हणजे जे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं. आणि हे उत्पादन आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर आहे आणि पिकाच्या वाढीसाठी देखील महत्त्वाचे आहेत. मग याच्या माध्यमातून जे काही आपण पोषण तत्व जे देतो, मग नत्र, स्फुरद, पालाश, मग याच्यामध्ये जे काही अन्नद्रव्ये त्यांना मिळणार आहेत त्याच्यातून एक संतुलित प्रकारे जे अन्न आपण सेवन करणार आहेत त्यातून आपल्याला सुद्धा जे काही कर्बोदके असतील, प्रोटीन्स असतील, कॅल्शियम असतील, हे सुद्धा आपल्याला त्या प्रमाणात आणि चांगल्या स्वरूपात मिळणार आहे. अधिकची जर आपण खतं, रासायनिक खतांचा जर वापर केला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती देखील होत असतो. हे आपण अनुभवातून पाहिले आणि आपण पाहतोय की अति प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. मग सर्वांना, कुणाला BP होतो, शुगर होतो, कॅन्सर सारखे आजार त्याच्यामध्ये आहेत. ह्या सर्वांवरती आपल्याला जर म्हणजे नियंत्रण मिळवायचं असेल तर संतुलित खतांचा वापर आणि जमिनीचं आरोग्य ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ते आपण ह्या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं जमिनीच्या आरोग्यामध्ये मृदा परीक्षण हा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर शेतकऱ्यांनी हे मृदा परीक्षण का आणि कसं करावं? मातीमध्ये शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन करणं, कारण माती हा आपल्या शेतीचा एक मुख्य घटक आहे आणि त्याच्याशिवाय आपण त्यातून उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. आणि आपल्याला शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आज आपण खतं टाकणं हे म्हणजे ते संयुक्तिक पण नाहीये, कारण का आपल्या पैशांची आणि खतांची नासाडी त्याच्या माध्यमातून होते. जमिनीमध्ये जे घटक नाहीयेत ते देणं हे खरी काळाची आज गरज आहे. आणि माती परीक्षण त्याच्या माध्यमातून जर आपण करू शकलो, म्हणजे किमान एका शेतकऱ्याने त्या जमिनीमध्ये वर्षात म्हणजे 3 वर्षातून एकदा तरी त्या मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि हे मातीचं परीक्षण करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी जे काही आपला प्लॉट असेल त्या प्लॉटमधून 7 ते 8 ठिकाणची माती एकत्र करणं. मग ज्या ठिकाणी जे जमीन आहे त्याच्यामध्ये कुठेही काळी कचरा, पालापाचोळा किंवा जे काही घटक असतील इतर, तर ते बाजूला काढावेत आणि ते एकत्र घामाल्यामध्ये कलेक्ट करावे. आणि त्याचे एक साधारणतः 7 ते 8 ठिकाणची माती ज्यावेळेस आपण कलेक्ट करतो त्याच्यामध्ये V आकाराचा खड्डा घ्यावा आणि त्या V आकाराचा जो स्लांट आहे म्हणजे तिरपा जो पोर्शन आहे त्याच्या माध्यमातून आपण ती माती कलेक्ट करायची, घामाल्यामध्ये आणायची आणि तेथून जो काही काळी कचरा, पालापाचोळा असेल तो बाजूला करायचा. हे बाजूला केल्यानंतर ती माती साधारणतः 7 ते 8 किलो भरेल. त्याचे 4 भाग करावे आणि 4 भागांपैकी 3 भाग बाजूला ठेवावे, 1 भाग ठेवावा आणि ह्या एका भागाचे पुन्हा 4 भाग करायचे. असं साधारणतः 250 ते 300 ग्रॅम आपल्याला माती ही आपल्याला मिळेल आणि ती पूर्णपणे चाळून घ्यावी आणि ती नजीकच्या कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विभाग असेल किंवा जवळील कुठलीही लॅब असेल माती परीक्षणाची, त्या ठिकाणी आपण तपासणीसाठी द्यावा. त्याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीमध्ये असलेले जे काही घटक आहेत, मग नत्र, स्फुरद, पालाश, त्याच्यामध्ये असलेली EC इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, ऑर्गॅनिक कार्बन असेल म्हणजे सेंद्रिय कर्ब, त्याच्यामध्ये असलेले इतर जे काही घटक आहेत या सर्वांची आपल्याला माहिती मिळते. आणि त्याच्या माध्यमातून आपला जे काही आपल्याला पीक लावायचं असेल कुठलंही, आता खरीपाचा हंगाम सुरू आहे, खरीपामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर जी काही पिकं आपल्याला करायची असेल, ज्वारी, बाजरी असेल, तूर, मूग असेल, उडीद असेल, या पिकांचं आपल्याला खतांचं नियोजन आपल्याला त्याच्या माध्यमातून करता येतं. आणि आपला जो खतांवरचा जो होणारा अतिरिक्त खर्च आहे तो आपल्याला त्याच्या माध्यमातून कमी करता येतो. त्यामुळे आपल्याला माती परीक्षण हे करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण पोषण आणि संतुलन या सगळ्याबद्दल बोलतो आहोत, तर मला असं काही उदाहरण शेतकरी बांधवांसाठी तुम्हाला विचारावं असं वाटतं की त्या पिकाला फायदा झालेला आहे या सगळ्या संतुलित पोषणामुळे. तर गहू किंवा सोयाबीन अशा कुठल्याही पिकाबद्दल आपण थोडंसं सांगावं. विशेषतः जर आपण पाहायला गेलो तर संतुलित खतांचा वापर म्हणजे काय, तर आपण जे काही नत्र, स्फुरद, पालाश आपल्या विद्यापीठांनी जे काही खतांचे डोसेस ठरवून दिलेले आहेत त्या प्रमाणात आणि त्या पिकांच्या
शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ते देणं गरजेचं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जे डोसेस आहेत आपण तो बेसिकली बेसल डोस आणि नंतर आपण टॉप ड्रेसिंग डोस देत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये बेसल डोसला आपण नत्र, मग त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश जे काही त्याचे 50% डोस असेल त्याच्याबरोबर आपल्याला जे काही अन्नद्रव्य आहेत म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यांना म्हणतो आपण, मग ते देणं गरजेचं असतं. मग त्याच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थित त्या त्या पिकांच्या अवस्थेनुसार आपण जर ते देत गेलो तर पिकांची वाढ चांगली होते. विशेषतः जर आपण पाहायला गेलो तर सोयाबीनमध्ये गंधकाचा जर आपण वापर व्यवस्थितरित्या केला म्हणजे त्याच्या गरजेनुसार केला तर त्याच्यामध्ये आपले प्रोटीन्स लेवल्स वाढते. त्याचबरोबर गव्हामध्ये जर आपण संतुलित खतांचा म्हणजे याचा वापर आपण व्यवस्थित केला, झिंक त्याच्यामध्ये, कारण का ते मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्याची कमतरता खूप पीपीएम मध्ये लागते, परंतु ती पीपीएम मधली जर गरज लक्षात घेऊन आपण व्यवस्थित त्या अवस्थेमध्ये जर ते दिलं तर त्या गव्हाचे झिंकचं वापर केल्यामुळे आपल्या गव्हाचं जे काही वजन आहे ते चांगलं वाढतं. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत कुठल्याही पिकाचं घ्या, पोटॅश आपण बटाट्याचं जर हे केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशची लेवल आपल्याला जर चांगली ठेवली तर त्याच्या माध्यमातून वजन चांगलं वाढतं. म्हणजे प्रत्येक पिकाच्या अवस्थेनुसार त्याची जी सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा मुख्य अन्नद्रव्य असतील हे व्यवस्थितरित्या जर आपण दिलं तर त्याची वजनामध्ये म्हणजे पिकाच्या गुणवत्तेमध्ये पण देखील वाढ होते, चांगलं आपल्याला गुणवत्ता मिळते, वजन वाढतं आणि अल्टिमेटली पिकाचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. आमची माती आमची माणसं. चा जो विषय आहे खेत बचाव अभियान 2026 तर त्याच्याकडे परत थोडंसं असं येते. या कार्यक्रमाची रचना आणि लाभार्थी याविषयी म्हणजे त्याचा कुणाकुणाला लाभ मिळणार आहे असं थोडंसं मला विचारायला आवडेल. याच्यामध्ये आपण खेत बचाव अभियान हे सर्वांगीण जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये सर्व स्तरातील शेतकरी, मग तो शेतकरी असेल, महिला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या म्हणजे कृषी विस्तारक कार्यकर्ते आहेत ते असतील, कंपन्यांमधले लोक असतील, प्रोडक्शन करणारी लोक असतील, त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गट, त्याचबरोबर विविध संस्था ज्याच्या शेती क्षेत्रामध्ये काम करतात अशांसाठी हे खूप महत्त्वाचं अभियान आहे. आणि याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी जर आपण विचार केला तर सर्व कृषी विज्ञान केंद्र असतील, म्हणजे भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र आहे, त्यांच्या माध्यमातून प्रतिदिवस हे अभियान शेतकऱ्यांच्या बांधावरती राबवलं जाते. कृषी विभागाचे कार्यकर्ते आहेत जे की कृषी अधिकारी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचतोय आणि शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रोग्राम्स, मग जसं की आपण प्रशिक्षण असतील, काही फील्ड डेमॉन्स्ट्रेशन्स असतील, आता खरीपाचा हंगाम सुरू आहे, मग फील्ड डेमॉन्स्ट्रेशन्समध्ये आपण सोयाबीनची जी काही पीक उगवण क्षमता आहे तर ती आपण तपासण्याचं काम त्याच्या माध्यमातून करतो. सोयाबीनची सीड ट्रीटमेंट आपण जी म्हणतो की बाबा म्हणजे सोयाबीन नव्हे तर खरीपातील कुठल्याही पिकाची सीड ट्रीटमेंट ही महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्याला खतांचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. पिकांचे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही विविध गोष्टी आहेत त्याचं प्रचार प्रसिद्धी करणं गरजेचं आहे. मग याच्या माध्यमातून फील्ड डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत, शेतकरी प्रशिक्षण आहेत, फील्ड डेज आहेत, काही किसान गोष्टींसारखे कार्यक्रम आपण घेतो. याच्या माध्यमातून ही राष्ट्रीय स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. आज आमच्या नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र पाहायला गेलं तर 6 तालुक्यांमध्ये काम करतं. मग त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरूर या 6 तालुक्यांमध्ये दररोज कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असतील, आत्मा कृषी विभागाचे अधिकारी असतील, आपला जो कृषी विभाग आहे त्यांचे अधिकारी असतील, अलाइड डिपार्टमेंट्स आहेत, मग त्याच्या पशुसंवर्धन असतील, बँकिंग सेक्टरमधील लोक असतील, हे सर्व त्या अभियानात सहभागी होतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शनचं काम त्या माध्यमातून सुरू आहे. बरोबर. म्हणजे या ज्या फील्ड व्हिजिट्स या माध्यमातून होत आहेत अभियानाच्या, तर त्याविषयीच मला विचारायचं होतं की त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडवून आणलं जातं आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा कसा मिळतो? विशेषतः त्याच्या माध्यमातून जनजागृती ही मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि विविध मोहिमा त्याच्यामध्ये मग सीड ट्रीटमेंट जशी असेल म्हणजे बीज प्रक्रियाची मोहीम की त्या गावामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन एक 10-15 शेतकऱ्यांना गोळा करणं, त्यांना त्या ठिकाणी एकत्र बोलवणं, बीज प्रक्रिया काय आहे, ते कशा पद्धतीने फायदेशीर आहे आणि त्याच माध्यमातून ती बीज प्रक्रिया करावी कशी याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दिलं जातं. बऱ्याचदा आपण अनुभवतो की शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट उद्भवतं का तर बियाणं जे आहे ते खराब लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये बीज
उगवण क्षमता कशी करायची, त्याचे फायदे काय आहेत हे त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितलं जातं. त्याचे प्रात्यक्षिक तिथे करून दाखवलं जातं. त्याचबरोबर आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशभरामध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला जो काही सेंद्रिय निविष्ठा आहे ते घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये जीवामृत असेल, बीजामृत असतील, दशपर्णी अर्क असेल, यासारखे घटक आपण कशा पद्धतीने बनवू शकतो याचं पीक प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समजून सांगतो आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन खर्च आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यावरती भर कशा पद्धतीने आपण देऊ शकतो ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण त्यांना समजून सांगत असतो. मग हे अभियान, मग समतोल खतांचा वापर, मग जसं जमिनीचं आरोग्य पत्रिका काय आहे ती फायदेशीर कशी शेतकऱ्यांना होऊ शकते, ह्या सर्व गोष्टींचे जे काही प्रश्न असतात शेतकऱ्यांना, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 4 भाग आहेत. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ह्या भागामध्ये पीक पद्धती वेगळी आहेत. मग प्रत्येक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कुठलं बियाणं वापरलं गेलं पाहिजे, त्याची जात कोणती आहे, खरीपामध्ये त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, पेरणी कशी केली पाहिजे, ह्या इत्थंभूत गोष्टी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समजून सांगितलं जातं. त्याचबरोबर प्रोडक्शन नाही तर मार्केटिंग पर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांना समजून या अभियानाच्या माध्यमातून सांगितल्या जातात. अतिशय उपयुक्त असा हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आहे आणि तो 5 स्तंभांवरती आधारलेला आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावं की ते 5 स्तंभ कोणते आणि त्याच्या माध्यमातून कसा हा कार्यक्रम पुढे नेला जातोय ते. पहिला जो आहे तो म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवणं. आज म्हणजे संतुलित खतांचा वापर, जमिनीची सुपीकता वाढवणं, त्याचबरोबर पिकाचं उत्पादन वाढवणं, शाश्वत उत्पादन आणि शाश्वत शेती हे महत्त्वाचे त्याच्यामधले घटक आहेत. आणि याच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की खतांचा जो बेसुमार वापर आहे त्याच्यामुळे जमिनीची जी काय उत्पादकता आहे, जमिनीचं आरोग्य आहे ते घटत चाललेलं आहे. जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब तो घटत चाललेला आहे. मग याच्या माध्यमातून आपण त्याचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवणं, मग एकात्मिक खत नियोजन असेल, एकात्मिक पीक नियोजन असेल, त्याचबरोबर एकात्मिक कीड व रोग नियंत्रण असेल, ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करणं, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवणं. मग जमिनीची सुपीकता वाढवताना नुसतं रासायनिक खतांचं नाही तर समतोल खतांमध्ये त्याचबरोबर जे काही सेंद्रिय खत आहेत, मग त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, त्याचबरोबर मासळीचं खत असेल किंवा गांडूळ खत असेल, ह्या खतांचा वापरासोबतच आपल्याला हिरवळीची खतं जी की आपल्या जमिनीचा भूसुधारक म्हणून काम करतात. ह्या हिरवळीच्या खतांमध्ये ताग असेल, धेंचा असेल, त्याचबरोबर शेवरी खतं असेल, ही खतं आपल्या जमिनीत म्हणजे ही पिकं आपल्या जमिनीत लावायची आणि ती योग्य वेळेमध्ये जमिनीमध्ये गाडायची. त्यामुळे जमिनीची जी काही सुपीकता आहे ती चांगल्या पद्धतीने वाढतं. त्याचबरोबर आपल्याला जमिनीचं जे काय म्हणजे पिकांचं उत्पादन आहे ते वाढवणं. पिकांचं उत्पादन वाढवलं, शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा वाढणार आहे, त्यांना सस्टेनेबल फार्मिंगकडे घेऊन जाणं आणि जो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे उत्पादन खर्च तो कमी करणं. ह्या पंचसूत्रीच्या आधारे खेत बचाव अभियान आज आपलं सुरू आहे आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करून जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि त्यांचा उत्पादन खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यावरती जास्तीत जास्त भर आपला ह्या अभियानाच्या माध्यमातून आहे. आमची माती आमची माणसं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी थोडंसं व्यावहारिक मार्गदर्शन हे ठरेल जर तुम्ही सांगितलं. आपण सुपीकतेबद्दल जमिनीच्या बोलतो आहोत, तर आजपासूनच शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काय करावं? आजपासून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही जमिनीचं आरोग्य आहे, मग त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर, त्याचबरोबर रासायनिक खतांचा समतोल वापर, अन्नद्रव्य जे आहे मग ते तुम्ही जमिनीतून द्या अथवा फवारणीच्या माध्यमातून द्या, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य अवस्थेमध्ये त्यांचा वापर करणं. त्याचबरोबर आपल्या जे काही पिकं आहेत, जमीन आहे, मग त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही केला पाहिजे. त्याचबरोबर मिश्र शेती पद्धतीचा अवलंब त्याच्यामध्ये केला पाहिजे. आपल्याकडे जे काही एक पीक पद्धती आहे तिचा अवलंब टाळला गेला पाहिजे. पाण्याचा समतोल म्हणजे जे इरिगेशन पद्धती आहेत मग त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशनचा वापर जास्तीत जास्त किंवा तुषार सिंचनाचा वापर आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण त्याच्यामध्ये करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. जमिनीच्या आरोग्याची म्हणजे काळजी घेता असताना जमिनीमध्ये कुठले
खतं आहेत म्हणजे न्यूट्रियंट्स आहेत, हे जमिनीचं आरोग्य तपासूनच आपण आपल्या पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये खतांचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. हे जर आपण करू शकलो तर आपला जो काही उत्पादन खर्च आहे मिनिमम जर आपण विचार केला तर 30 ते 40% आपला कमी होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपलं जे पीक आहे त्याचं उत्पादन वाढणार आहे, त्याच सोबतीला आपल्या क्वालिटी दर्जेदार होणार आहे आणि आपला जो काही शेतमाल ज्यावेळेस बाजारामध्ये विक्रीला जाणार आहे त्यावेळेस त्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे. बरोबर. या अभियानाचा शेतकरी बांधवांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावं आणि कृषी विज्ञान केंद्राला संपर्क करून त्यांना कशी मदत मिळू शकते? निश्चित हे जर अभियान पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भारतामध्ये नुसतं महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये 731 KVK आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे सर्वदूर कृषी अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी त्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अथवा त्यांच्या गावामध्ये जे कृषी अधिकारी असतील त्यांच्याशी जरी संपर्क साधला शेतकऱ्यांनी तर निश्चित त्यांना ह्या अभियानामध्ये सहभागी होता येईल. मग ते कृषी विभागाचे अधिकारी असतील, आत्मा कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतील, यांच्या ते सातत्याने संपर्कात जर राहिले तर त्यांना ह्या अभियानामध्ये कुठल्या गोष्टी सुरू आहेत, त्यांच्या भागामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे याची इत्तंभू माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळेल. या अभियानामध्ये महिलांचा कशा प्रकारे सहभाग आहे असं मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. अभियान जे आहे खेत बचाव अभियान याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर खेत बचाव अभियानामध्ये महिलांचा खूप मोठा रोल आहे. नुसतं अभियानापुरतं नाही परंतु जर आपण विचार करायला गेलो तर शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जसं पाहायला गेलं तर पेरणीपासून तर काढणीपर्यंत महिलांचा खूप मोठा सहभाग शेतीच्या कामामध्ये असतो. मग तो लागवड असेल, काढणी असेल, प्रतवारणी करणं असेल, ग्रेडिंग करणं असेल, इव्हन ते मार्केटपर्यंत पोहोचवणं आणि पुन्हा विक्री व्यवस्थेपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये किंवा त्या प्रत्येक सेक्टरला महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. महिला विशेषतः त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोसेसिंग असेल किंवा व्हॅल्यू ॲडिशन असेल याच्यामध्ये देखील महिला त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. ह्या अभियानाच्या माध्यमातून आज कृषी विज्ञान केंद्र महिलांना प्रशिक्षित करते. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे जे काही मूल्यवर्धित पदार्थ आहेत, सध्याचा जो हंगाम आहे आता खरीपाचा हंगाम सुरू होत आहे परंतु जो काही उन्हाळी हंगामामध्ये जी काही फळं आहेत मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल, आंबा असेल किंवा इतर जी काही फळं आहेत हे काढणीचा हंगाम सुरू आहे, तो संपत येत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या भागातील महिलांना आंब्यापासून लोणचं असेल, त्याच्यापासून ज्यूस बनवणं असेल, जांभूळ आहे, जांभुळाचं आता हार्वेस्टिंग सुरू आहेत. मग ह्या परिस्थितीमध्ये जे काही खराब झालेली किंवा खाली पडलेली फळं असतात जी मार्केटेबल नसतात मग अशा त्या पदार्थांचं मूल्यवर्धन करून ज्यूस बनवणं आणि त्याचपासून ज्या काही जांभूळ आहेत त्याच्या बियांपासून त्याची पावडर तयार करणं आरोग्यासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतं याचं प्रशिक्षण आम्ही महिलांना ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देत आहोत. त्याचबरोबर हे करत असताना महिलांना त्याच्यातून अर्थार्जन होईल आणि ते स्वावलंबी बनतील अशा पद्धतीचा हा उपक्रम निरंतर आमचा सुरू आहे. बरोबर. मला असं वाटतं शेतकरी बांधवांना आपण या संदर्भात सल्ला द्यावा, काहीतरी संदेश द्यावा आज. निश्चित आज आपण पाहायला गेलं तर खेत बचाव अभियान, खेत बचाव म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःचं शेत वाचवणं हा मुख्य ह्या कार्यक्रमाचा गाभा आहे. परंतु शेत बचाव म्हणजे काय, त्याची विक्री नाही करायची, आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारायचं आहे. आपल्याला शास्त्रीय पद्धतीने जाऊन आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी करायचा आहे, आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारायचं आहे. मग त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृदा आरोग्य सांभाळणं, त्याचं तपासणी करणं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला जो काही जमीन आहे मग ती सुधारणं, त्याची जी काही परिस्थिती आहे त्याचा जो काही सुपीकता आहे ते सुधारणं आणि त्याच्या माध्यमातून चांगले दर्जेदार उत्पादन घेणं. मग शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये भेट देणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा आरोग्याची पत्रिका काढून घेणं आणि खत व्यवस्थापन करणं हा सर्वात महत्त्वाचा मूलमंत्र आजच्या कार्यक्रमामधून मी सर्व शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो. आपण आज जे मार्गदर्शन केलं ते शेतकरी बांधवांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल आणि ते या अभियानाचा नक्की लाभ घेतील अशी खात्री वाटते. आपल्या मार्गदर्शनाबद्दल आणि आपण दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.